मागे आपल्याला तिथे आता टकमक टोक दिसेल, थोडेसे ढग आलेत तिथे, पण तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये ते. त्या टकमक टोकावरती आपल्याला आज एक थोडीशी आपण त्याची इंटरेस्टिंग माहिती घेऊ की त्याच्याबद्दल असलेली काही कल्पना किंवा दंतकथा ज्या काही आहेत त्या दंतकथांबद्दल आपण ती थोडी माहिती घेऊ. एक दंतकथा तिथे अशी सांगितली जाते की छत्रपती शिवाजी महाराज एकदा टकमक टोकावरती गेले होते. त्यांच्या मागे एक माणूस छत्र धरून असा उभा होता आणि जोरात वारा आला आणि तो जोरात वारा आल्यावर तो माणूस तिथनं उडाला. तो उडाला आणि ती छत्री त्याच्या हातात होती. त्यांनी ती घट्ट धरून ठेवली, त्याच्यामुळे तो खालती दरीत पोचला, पण त्या छत्रीमुळे पॅराशूटसारखा तो एकदम असा स्लो खालती येऊन उतरला, असं एक दंतकथा सांगितली जाते. आणि म्हणून तो जिथे काही खालती उतरला ज्या गावामध्ये, त्या गावाचं नाव होतं निजामपूर. आणि तो अशी जी छत्री पॅराशूटसारखी धरून उतरला म्हणून त्या गावाचं नाव पडलं छत्री निजामपूर, अशी एक कथा सांगितली जाते. पण वास्तविक तसं काही नाही आहे त्याच्यामध्ये, असं घटना कुठेही काही अशी नोंद झालेली नाही आहे. त्या गावाचं नाव हे छत्री निजामपूर का पडलं याचं एक कारण आहे, कारण तो घाटमार्ग आहे. इकडनं तुम्हाला माहिती आहे, आता काल आपण बोललो ओराड्याची नाळ आहे, सिंगापूरची नाळ आहे, अशा अनेक घाटवाटा इथनं वरती जातात. त्या घाटवाटातनं जेव्हा लोक वर जात होती, म्हणजे फक्त आपण ट्रेडर्स असंच नाही म्हणत, व्यापारीच असं नाही, तर नॉर्मल लोकही घाटातनं ये जा करायची. तर ह्या लोकांची जेवणाची सोय व्हावी म्हणून गावांमध्ये अन्नछत्र असायची. तर ते निजामपूर हे जे खालचं गाव आहे त्या गावामध्ये अन्नछत्र होतं आणि त्या अन्नछत्रामुळे त्या गावाला छत्री निजामपूर असं नाव पडलेलं होतं. त्याचा प्रत्यक्ष त्या छत्री बित्रीशी काही संबंध नाही तसं. अशी अन्नछत्र अनेक ठिकाणी आहेत. आपल्या इथनं पाबे घाटातनं आपण जर वर गेलो, म्हणजे पुण्याच्या दिशेला आलो, तर खामगाव नावाचं गाव आहे. खामगावलाही पूर्वी अन्नछत्र होतं. तर या अन्नछत्रांचे उल्लेख कागदपत्रांमध्ये येतात. त्याच्यामुळे टकमक टोक उंच आहे, तिथनं कडेलोट केला जात असावा वगैरे हे सगळं आहे. हे कडेलोट केल्याचा पण एक रेफरन्स आहे आपल्याकडे त्याच्यामुळे विषयीचा. पण ही जी काय थोडंसं रंजक करण्यासाठी म्हणून स्टोरी तयार केली जाते, ती स्टोरी परत दंतकथा आहे. प्रत्यक्ष उपयोग एकतर टकमक टोकाचा एकदा कडेलोटासाठी झालेला आपल्याला दिसतो. आणि ही घेऱ्यातली गावं आहेत सगळी, छत्री निजामपूर वगैरे ही सगळी. म्हणजे जसं सांगितलं की गडाच्या डिफेन्स सिस्टीमचा तो भाग असतो. म्हणजे इथे सुद्धा चौक्या असतात या गावांमध्ये. गडावरती 18 कारखाने होते असे आपल्याला उल्लेख मिळतात. ते 18च्या 18 कारखाने काही किल्ल्यावर नव्हते. काही कारखाने हे आपल्याला खाली दिसतात, रायगडवाडीमध्ये होते, काही पाचाडमध्ये होते आणि काही किल्ल्यावर होते. त्याच्यामुळे छत्री निजामपूर हे त्यातलं एक गाव आहे. बाकी त्याचा टकमक टोक आणि ती छत्री बित्री याचा काही संबंध नाही.